एकही माया माऊलीला त्रास दिला नाही माझ्या मराठीने, याला म्हणते संस्कार. मुंबईतल्या सामान्य माणसाला सुद्धा नाही, कोणालाच नाही. एक जण तर तो बारशाला पठ्ठ्या द्या कोणावरच चालला, कोणी बघून येत होते. माझ्याकडे एक माणूस आला, नाव नाही सांगला. तो म्हणला मग हे त्याचा काहीतरी व्यवसाय असं समुद्र आपल्याला माहित नाही काय असं, ते सांगितलं पण मी नाही सांगत. ते म्हणे मी आज पहिल्यांदी बाहेर आलो, मी परदेशात जातो, दुसऱ्या राज्यात जातो. पण मुंबईत आल्याच्या नंतर विमानतळावरून डायरेक्ट घरीच. कोण होतं कोण आलं आलो व्यासपीठावर कशी कशी सांगायला. मग तो काय काम घेईल तुम्हाला एक गोष्ट सांगायला मला राव आला म्हणून आलो. हिंदी ऐकत होतं ते जमलं, त्याची हिंदी मग हिंदी ते मला व्यासपीठाच्या खाली भेटलं. तिकडे जाताना बाथरूमला चाललो होतो मी त्या टायमाला. ते म्हणे माझ्या दाराच्या पुढं नारळ झाड असं कव्हाच बघित नाही बघा त्याच्यावर माणसं साडी एक नारळ ठरलं वापरी. आणि मग बघितलं म्हणे आम्ही नारळ तर काढले पण आता त्याला चाकूचा लागला ना कापायला. मी बघतो म्हणे खिडकीतून त्याने वरून तोडी दे खालचं टाकी दे खालचं म्हणे येतो तिथून लोखंडाचं गज बसले त्याला भाल्यासारखं बसलं त्याच्यात घातलं म्हणे पेलं पाणी दिलं. म्हणजे तेवढं सांगा लावलं म्हणे तो मी एवढा आनंदी झालो म्हणे त्या झाडावर चालणारच कशी. म्हणजे जे मुंबईला दोन गोष्टी माहित होत्या, नोकरीला जाणं आणि घरी येणं, त्यांना हे नाही झालं. याच्याही पलीकडे एक जीवन आहे. त्या मुंबईतल्या काही बांधवाला बॅरिकेडला बांधल्या सोली लोक अडवण्यासाठी झोका बांधायला तरी पहिल्यांदा गेले याचा झोका होतो बाबा. दिल खुलास मुंबईला ठेवलं, आनंदी मुंबईला ठेवलं मराठ्याच्या पोराने आणि आनंदीच वापस आहे. त्यामुळे शिवाय नाही.